नमस्कार विद्यार्थी मित्रों. Hello dear students. Today we are going to start our new topic that is called as wave optics. So we are going to learn about wave optics. तुम्हाला आता माहितच आहे की आपल्याला सेक्शन 2 मध्ये करंट इलेक्ट्रिसिटी हा टॉपिक आपल्याला पूर्ण झालेला आहे. तर आता करंट इलेक्ट्रिसिटी नंतर आपण जे जातोय ते कुठे जातोय तर ह्या वेव ऑप्टिक्स या टॉपिककडे जातोय. तर पहिल्यांदा समजून घेऊया की आपल्याला काय सांगायचं आहे. आपल्याला एक म्हणजे वेव सांगायचं आणि वेव नंतर आपल्याला ते कोणासाठी सांगायचं आहे तर ते ऑप्टिक्ससाठी. ऑप्टिक्स हा टॉपिक तुम्हाला ऑलरेडी 11th मध्ये झालेला आहे. तो टॉपिक कोणता आहे जर तुम्ही आठवत असाल तर तुम्हाला ऑप्टिक्स म्हणलं की तुम्हाला रे ऑप्टिक्स आठवेल. रे ऑप्टिक्स हा रे ऑप्टिक्स कशाच्या बेसिसवरती आहे तर तो म्हणजे लाईट. म्हणजेच आपण जे बघणार वेव ऑप्टिक्स त्याला आपण काय म्हणू शकतो वेव लाईट. म्हणजेच आता जे लाईट आपण जे पाहणार आहोत ती लाईट म्हणजे आपण तिची वेव नेचर कशी आहे ती फक्त आपण ह्या लाईट बद्दल सांगणार आहोत. तर त्यासाठी पहिल्यांदा आपण थोडं बेसिक्स बघूया म्हणजे त्याचं इंट्रोडक्शन. विद्यार्थी तुम्हाला मी नोट्स शेजारी देतोय पण त्याचबरोबर ते एक्सप्लेनेशनही देतोय त्यामुळे तुम्ही त्याचे नोट्स तयार करा. ठीक आहे. तर इंट्रोडक्शन. आता ह्या वेव लाईटसाठी पहिल्यांदा म्हणजे सायंटिस्ट आले ते म्हणजे कोण तर न्यूटन. न्यूटनने लाईटसाठी एक थेरी मांडली. त्या थेरीला काय सांगितले त्यांनी कॉर्पस्कल्स थेरी किंवा कॉर्पस्क्युलर थेरी. कॉर्पस्क्युलर थेरी. आता हे कॉर्पस्क्युलर म्हणजे काय की त्याने असं सांगितलंय तुम्ही एक सोर्स घ्या. त्या सोर्समधून येणारी जी लाईट आहे ही लाईट काय करेल पार्टिकल इमिट्स करते. काय इमिट करेल पार्टिकल्स. मग हे जे पार्टिकल्स आहेत हे पार्टिकल कसे आहेत दीज आर द टायनी पार्टिकल्स. हे पार्टिकल कसे आहेत टायनी पार्टिकल्स. मग आता त्यातला पहिला पॉईंट तिने असं सांगितलं आहे एव्हरी सोर्स ऑफ लाईट emits large number of tiny particles. Every source of light emits large number of tiny particles known as corpuscles. म्हणजे ह्या पार्टिकलला जे नाव दिलंय ते नाव काय दिलंय तर त्याला कॉर्पस्कल्स म्हणलेत. आणि हे जे पार्टिकल त्या सोर्स मधून बाहेर पडतात त्या पार्टिकलला काय म्हणले कॉर्पस्कल्स. आणि ह्या थेरीला न्यूटनने काय सांगितले न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेरी. मग आता हे पार्टिकल कसे आहेत मग हे पार्टिकल आहे ते म्हणजे एकतर ते मासलेस आहेत, रिजिड आहेत, त्याचबरोबर इलास्टिक आहेत. मग आता इथं याला मासलेस का म्हणलंय कारण तुम्ही इमॅजिन करू शकता सपोज आपण एखादा घरात बल्ब लावला किंवा ट्यूब लावली म्हणजे हा एक सोर्स आहे तुमचा घरातला. तुम्ही इथे कुठेतरी आहात. इथून जर पार्टिकल्स बाहेर पडत असतील तर हे पार्टिकल तुमच्या डोक्यावर येऊन बसतील. डोक्यावर येऊन जर पार्टिकल बसत राहिले तर पार्टिकल डोक्यावरती वजन वाढल्यासारखं वाटेल का म्हणजे डोक्यावरती वजन चढल्यासारखं वाटेल का नाही. मग ते कधी आपल्याला जाणवतं का तर ते कधीच जाणवत नाही. त्यासाठी आपण त्याला काय म्हणतोय इट इज अ मासलेस पार्टिकल. मग त्याचबरोबर तो पार्टिकल कसा आहे इलास्टिक आहे. म्हणजे तुम्ही स्ट्रेच केलं की त्याला सोडलं की तो पूर्ण कसा येणार आहे ओरिजिनल पोझिशनमध्ये येणार आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतोय इलास्टिक. सेम कम्स अंडर रिजिड. ओके. हा झाला त्याचा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट हे कॉर्पस्कल कसे ट्रॅव्हल करतात. दीज corpuscles travel in a straight line. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही सोर्स कन्सिडर करता सोर्स मधलं ज्या वेळेला पार्टिकल बाहेर पडेल
तर हा पार्टिकल कसा ट्रॅव्हल करेल, तर स्ट्रेट लाईनमध्ये. समजा इथून पार्टिकल बाहेर पडला तर इथून तो स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करेल. ठीक आहे, म्हणजे त्याला एक पर्टिक्युलर काय असणार आहे, डायरेक्शन असणार आहे. ओके. तिसरा पॉइंट आहे तो म्हणजे one gets a sensation of light when it falls on the retina of eyes. म्हणजे ही जर लाईट किंवा हे पार्टिकल ज्या वेळेला ह्युमन बिईंगच्या डोळ्यात ज्या वेळेला पडतात त्यावेळेला आपल्याला त्या ह्युमन बिईंग्सना सेन्स जाणवतो की काहीतरी आपल्या डोळ्यावरती येते, आणि ती म्हणजेच काय असते, लाईट. ठीक आहे. तर हे झाले त्याचे 3 पॉइंट. आता घेऊया आपण 14 पॉइंट. डिफरंट कलर्स ऑफ लाईट are due to different size of corpuscles. म्हणजे जसं आता आपण तिसऱ्या पॉइंट मध्ये बघितलं की ज्यावेळी लाईट आपल्या डोळ्यावरती पडते तर आपल्याला त्या लाईटचं सेन्स होतो, त्यामुळे आपण डोळे काय करतो, लगेच बंद करून घेतो. मग आता तसंच इथं काय म्हणलंय, डिफरंट कलर्स ऑफ लाईट. म्हणजे लाईटमध्ये पण प्रकार आहेत, आपल्याला माहित आहे. आपल्याला 7 कलर्स आपल्याला माहित आहेत. ते म्हणजेच काय, तर विबजियर, रेड, ऑरेंज, येल्लो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो, व्हायलेट. मग हे डिफरंट कलर्स तुम्हाला मिळाले लाईटसाठी. मग त्याचबरोबर प्रत्येक कलरला पार्टिकल एकसारखा राहणार आहे का, तर नाही. प्रत्येक कलरसाठी ही पार्टिकलची साईज पण काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. म्हणजे रेडला सपोज मोठा असेल, ऑरेंजला थोडा जरा बारका असेल, येलोला त्याच्यापेक्षा बारका असेल. म्हणजे प्रत्येक कलरसाठी त्याची प्रत्येकाची साईज काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. ठीक आहे. मग ह्या अकॉर्डिंग टू न्यूटनने एवढे सगळे पॉईंट्स त्यांनी सांगितले की या थेअरीमध्ये काय काय मिळेल. पण आपण बघत असताना टॉपिकमध्ये काय बघतोय, वेव्ह लाईट बघतोय. इथं कुठं वेव्हचा संबंध आहे का, नाही. म्हणजे सायंटिस्टने जी थेअरी मांडली ती थेअरी कशावरती मांडली, तर पार्टिकल्सवरती थेअरी मांडली. कोणते पार्टिकल, तर सोर्समधून जे बाहेर पडतात ते. मग त्या पार्टिकलवरून एक्सप्लेनेशन दिल्यामुळं आपण काय म्हणू शकतो की पार्टिकल नेचर ऑफ लाईट. काय म्हणू शकतो, पार्टिकल नेचर ऑफ लाईट. आता हे न्यूटनने सगळं मांडलं. त्याचबरोबर न्यूटन इथं अजून एक गोष्ट काय सांगतोय, तर ह्यानं ज्या वेळेला थेअरी मांडली पार्टिकल नेचरची त्याला बरेचसे सक्सेस मिळाले. सक्सेस म्हणजे कोणते कोणते एक्सपेरिमेंट एक्सप्लेन करू शकला. मग ते एक्सपेरिमेंट कोणते त्यांनी एक्सप्लेनेशन दिले, तर तुम्हाला माहितच आहे. त्यासाठी की एक सपोज मी मिरर कन्सिडर केला, इथं मी एखादा नॉर्मल ड्रॉ करून घेतला, आणि आता मी काय केलं, इथून मी जर एक सोर्स कन्सिडर केला आणि सोर्समधनं मी जर एक लाईट इन्सिडेंट केली. ठीक आहे, हे काय आहे, इन्सिडेंट लाईट. इथून मला काय मिळेल, हा नॉर्मल आहे. इथून मला काय मिळेल, इथून मला रिफ्लेक्शन मिळेल. ठीक आहे. म्हणजे नॉर्मल पासून इन्सिडेंट पर्यंत जो अँगल आपल्याला मिळाला तो अँगल किती आहे, इन्सिडन्स. आणि जो नॉर्मल पासून जो रिफ्लेक्शन मिळाला तो आपला काय, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. कुठेतरी आपल्याला माहित आहे अँगल आय इज इक्वल टू अँगल आर, बरोबर. मग आता ही जे एक्सप्लेनेशन आहेत हे एक्सप्लेनेशन कोणी सांगितलं आपल्याला, हे एक्सप्लेनेशन न्यूटनने सांगितलं, न्यूटनने दिलं. मग न्यूटननं काय काय एक्सप्लेन केलं, त्यांना एक्सप्लेन केलं म्हणजे रिफ्लेक्शन, जी थेरी इथं तुम्हाला दिसते, तसंच रिफ्रॅक्शन. आता रिफ्रॅक्शन म्हणजे काय, आता इथं बघा, इथं जिथं लाईट इन्सिडेंट झाली कुठून, फर्स्ट मीडियममधून. फर्स्ट मीडियम म्हणजे कुठला मीडियम, तर रेअरर मीडियम. एअरमधून लाईट आली, एअरमध्येच लाईट गेली. म्हणजे ज्या मीडियम मधून लाईट आली त्याच मीडियममध्ये लाईट गेली, त्याला आपण काय म्हणतोय, रिफ्लेक्शन. तसंच जर बघितलं तर तुम्ही एखादा ग्लास मीडियम घेतला, इथं तुम्ही एक नॉर्मल ड्रॉ केला, इथून तुम्ही लाईट इन्सिडेंट केली, आणि त्याला आता काय करणार आहे, तो ग्लासमध्ये एंटर करतोय. एंटर करताना तो स्ट्रेट न जाता तो काय करतोय, तो बेंड होतोय टुवर्ड्स दी नॉर्मल. मग आता हा झाला तुमचा नॉर्मल. नॉर्मल पासून इन्सिडेंट रे हा काय मिळाला, अँगल ऑफ इन्सिडन्स आय.
आणि नॉर्मल पासून जे रिफ्रॅक्शन जे मिळालं त्याला म्हणतोय अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर. म्हणजे हा झाला मीडियम 1, हा झाला तुमचा मीडियम 2. मीडियम 1ला काय म्हणूया आपण, त्याला म्हणूया रेअरर, आणि मीडियम 2ला म्हणूया डेन्सर. ठीक आहे. मग हे न्यूटनच्या थेअरीवरून आपल्याला एक्सप्लेनेशन मिळालं की आपण रिफ्लेक्शन बघू शकतो, आपण रिफ्रॅक्शन बघू शकतो. ठीक आहे. हे झाले त्याचे सक्सेस. पण त्याचबरोबर न्यूटनने अजून एक गोष्ट सांगितली की लाईट ज्या वेळेला ट्रॅव्हल करतो, मग तो रेअरर मीडियम असेल, डेन्सर मीडियममध्ये असेल, मग ह्या दोन्ही मीडियमचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी काय सांगितलं, light travels in the denser medium which is greater than light travels in a rarer medium. ठीक आहे. म्हणजे सुरुवातीला ज्या वेळेला ही न्यूटन थेअरी ज्या वेळेला मांडली त्यावेळेला न्यूटन सांगत होता की मीडियम मध्ये स्पीड लाईटचं काय असणार आहे, जास्त असणार आहे कम्पॅरिझन टू कुठं, एअरसाठी. म्हणजे ग्लासमध्ये तुम्हाला स्पीड त्याचं जास्त मिळेल कम्पेअर टू एअर. मग सपोज इथून जी लाईट आली, लाईटचं स्पीड मी इथं C1 कन्सिडर केलं, मग ते आता ग्लासमध्ये एंटर केल्यानंतर मी त्याला म्हणतो आता इथं C2. म्हणजेच मला काय मिळालं, C2 इज ग्रेटर दॅन C1. म्हणजेच डेन्सर इज ग्रेटर दॅन रेअरर. आलं का लक्षात? ठीक आहे. ठीक आहे. चलो, इथं हे मिळालं न्यूटनला सक्सेस. आता त्याचे ड्रॉबॅक्स काय आहेत? ड्रॉबॅक्स मध्ये न्यूटनला ही कुड नॉट एक्सप्लेन पार्शियल रिफ्लेक्शन and refraction on the surface. तसंच he could not explain the phenomenon of interference, diffraction आणि polarization. आता या ड्रॉबॅक्स मध्ये पहिला पॉईंट आपला काय आहे, त्यानं काय एक्सप्लेन केलं नाही, पार्शियल रिफ्लेक्शन. इथं शब्द बघा, पार्शियल रिफ्लेक्शन आहे. आपण इथं काय बघितलंय, फक्त रिफ्लेक्शन बघितलंय. आता इथं काय आहे, पार्शियल रिफ्लेक्शन आणि पार्शियल रिफ्रॅक्शन. मग नक्की पार्शियल रिफ्लेक्शन काय असणार आहे, तर त्यासाठी आता बघा, पार्शियल रिफ्लेक्शन म्हणजे सपोज तुम्ही आता 4 व्हीलरमध्ये आहात. आता 4 व्हीलर गाडीमध्ये समोर पुढच्या सीटवर आपण जर बसलो तर पुढे आपल्याला एक ग्लास बघायला मिळतो, ग्लास. ठीक आहे. इथं कुठंतरी तुम्ही आत असताय, तुम्ही इथं बसलेला आहात सीटवर. इथं सन आहे. आता बघा, ज्या वेळेला सन मधून जी लाईट येणार ती लाईट कुठे एंटर करणार, त्या ग्लासमधून आतल्या बाजूला, बरोबर. म्हणजे तुम्हाला काय मिळालं, एअरमधनं ग्लासमध्ये एंटर करून गेला. ठीक आहे. म्हणजे इथं तुम्हाला रेअरर टू डेन्सर मिळाला. म्हणजे इथं रिफ्लेक्शन मिळालं का रिफ्रॅक्शन मिळालं, इथं मिळालं आपल्याला रिफ्रॅक्शन. पण एका सर्टन अँगलला तुम्ही जर बाहेरच्या बाजूला जर बघितलं, कुठं तुम्ही इथं उभे असाल, तर ह्या लाईटचं रिफ्लेक्शन पण तुम्हाला मिळेल की इथं. म्हणजेच मला काय सांगायचं आहे की इथं एअरमधून आला तर ग्लासवरती पडल्यानंतर पुन्हा तो एअरमध्ये रिटर्न आला. म्हणजे मला इथं काय मिळालं, इथं मला मिळालं रिफ्लेक्शन. म्हणजे एकाच वेळेला ज्या वेळेला लाईट ग्लासवर पडले त्यावेळेला रिफ्लेक्शन पण मिळाला आणि रिफ्रॅक्शन पण मिळाला. म्हणजे एकाच वेळेला 2 गोष्टी मिळाल्यात का? येस. म्हणूनच आपण इथं म्हणतो पार्शियल रिफ्लेक्शन आणि पार्शियल रिफ्रॅक्शन. हा झाला त्याचा पहिला पॉईंट. म्हणजे जे इथं न्यूटनला त्याच्या ड्रॉबॅक्समध्ये पहिला पॉईंट आला, म्हणजे जिथं त्याला सक्सेस मिळालेलं नाही. हा झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय आहे, इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन आणि पोलरायझेशन. इंटरफरन्स म्हणजे काय, इंटरफरन्स म्हणजे एक सोर्स मी सपोज इथं कन्सिडर केला, हा दुसरा सोर्स मी कन्सिडर केला, ह्याला मी म्हणतो S1, ह्याला मी म्हणतो S2. आता सपोज इथून जी काही लाईट बाहेर पडेल, इथून लाईट जी बाहेर पडेल, बाहेर पडल्यानंतर ह्या दोघांचं कुठंतरी काय होईल,
इंटरसेक्शन होईल, त्याला आपण म्हणतो इंटरफरन्स. म्हणजे सपोज मी जर वेव्ह जर असं दाखवल्या, ठीक आहे, तर हे काय दिसतंय मला पुढं, हे कुठंतरी ते इंटरसेक्ट झालेत, ठीक आहे. मग ह्याला आपण म्हणतोय इंटरफरन्स. जे न्यूटनला सांगता आलेलं नाही. आणि तसंच डिफ्रॅक्शन आहे. एखाद्या सबस्टन्सवरती जर लाईट पडली तर तिथून तुम्हाला नंबर ऑफ कलर्स तुम्हाला बघायला मिळतात त्या सबस्टन्सवरून किंवा त्या पार्टिकलपासून. त्याला आपण म्हणतोय डिफ्रॅक्शन, ठीक आहे. आणि पोलरायझेशन ते आपण पुढं सांगतोय की लाईट इज अ ट्रान्सव्हर्स इन नेचर. ते एक्सप्लेनेशन आपण पुढं बघू, ठीक आहे. पण सध्या तरी हे दोन ड्रॉबॅक लक्षात ठेवा की ही कुड नॉट एक्सप्लेन पार्शियल रिफ्रॅक्शन ऑन द सरफेस, त्याचबरोबर इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन आणि पोलरायझेशन. या सगळ्या गोष्टी आपण पुढे एक्सप्लेनेशनमध्ये घेतोय, ठीक आहे. त्यामुळे आता तात्पुरतं एवढं लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथं अजून एक सायंटिस्ट आले. तर ते सायंटिस्ट कोण, तर ते म्हणजे फोकॉल्ट. आता फोकॉल्टचं येण्याचं कारण काय, कुठंतरी न्यूटनने असं सांगितलंय की स्पीड ऑफ लाईट इन अ डेन्सर मीडियम इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ लाईट इन अ रेअर मीडियम. म्हणजेच काय, तर C2 इज ग्रेटर दॅन C1. मग हे जे न्यूटनने जे सांगितले ते फोकॉल्टने त्याच्यावरती स्टडी केला आणि सांगितलं की ही जी थेरी मांडलेली आहे ती चुकीची आहे, रॉंग थेरी. मग ह्याच्यावरती त्यांनी एक्सपेरिमेंट परफॉर्म केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की स्पीड ऑफ लाईट इन एअर इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर. म्हणजे एअर मीडियम मध्ये स्पीड काय आहे आपलं, जास्त आहे कंपॅरिझन मध्ये कुठं, डेन्सर मध्ये. म्हणजे आपण जे मगाशी सांगितलं होतं, काय सांगितलं होतं की एक मीडियम घेतोय, हा एक मीडियम आहे, हा कोणता मीडियम आहे, रेअरर. हा मीडियम 2 घेतोय, हा कोणता मीडियम आहे, डेन्सर, ठीक आहे. इथं तुमचं नॉर्मल, इथं तुमची लाईट येणार, इन्सिडेंट होणार, इथून काय होणार, इथून रिफ्रॅक्शन बघायला मिळेल. इथला अँगल किती, R, इथला अँगल किती, I. अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन दुसऱ्या मीडियम मध्ये गेलाय. मग आता इथं काय सांगितलं, इथं स्पीड किती घेऊया, C1, इथं स्पीड किती घेऊया, C2. आता काय सांगितलं इथं, C1 इज ग्रेटर दॅन C2. म्हणजेच काय, रेअरर इज ग्रेटर दॅन डेन्सर. हे एक्सप्लेनेशन कुणी दिलं आपल्याला, ह्या फोकॉल्टने दिलं. येतं का लक्षात, समजतंय का. न्यूटनने काय सांगितलं होतं, न्यूटनने सांगितलं होतं डेन्सर इज ग्रेटर दॅन रेअरर मीडियम. पण आता काय, रेअरर इज ग्रेटर दॅन डेन्सर मीडियम. रेअरर इज ग्रेटर दॅन डेन्सर म्हणजेच एअर इज ग्रेटर दॅन डेन्सर, म्हणजेच C1 इज ग्रेटर दॅन C2. हे कुणी सांगितलं आपल्याला, फोकॉल्टने सांगितलं. म्हणजे फोकॉल्टने हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करून जी चूक जी झाली होती न्यूटनकडून ती त्यांनी दुरुस्त केली. आलं का लक्षात, ठीक आहे. हे झालं इथं न्यूटनची पूर्णपणे थेरी. की न्यूटनने काय काय सांगितलं बघा जरा, आपण रिवाइज करूया. न्यूटनने काय सांगितलं, एक सोर्स घेतला, सोर्समधून टायनी पार्टिकल्स बाहेर पडले आणि ह्या पार्टिकल्सचं नाव काय आहे, इट इज नोन ॲज कॉर्पस्कल्स. म्हणून ह्या थेरीला नाव काय दिलंय, न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेरी. तो पार्टिकल कसा आहे, एक तर तो मासलेस आहे, रिजिड आहे, इलास्टिक आहे, बरोबर. त्याच्यानंतर काय सांगितलंय, दिस कॉर्पस्कल्स ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. म्हणजे ज्यावेळेला पार्टिकल इथून बाहेर पडेल तर पार्टिकल कसा ट्रॅव्हल करेल, तर स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करेल. त्याचबरोबर जर एखादी लाईट डोळ्यावरती जर पडत असेल तर आपण काय करतो, डोळा बंद करून घेतो. म्हणजेच काय, आपल्याला सेन्स जाणवतो, ठीक आहे. म्हणून त्याला आपण म्हणतोय वन गेट्स अ सेन्सेशन ऑफ लाईट व्हेन इट फॉल्स ऑन द रेटिना. नेक्स्ट पॉईंट आहे, डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू डिफरंट साईज ऑफ कॉर्पस्कल. म्हणजे प्रत्येक पार्टिकलची साईज काय असणार आहे, डिफरंट असणार आहे त्या कलरच्या नियोजनावर. म्हणजे रेड असेल तर त्याची साईज वेगळी असेल, ऑरेंज असेल तर त्याची साईज वेगळी असेल, येलो असेल तर त्याची साईज वेगळी असेल. हां, पण रेडची आणि व्हायलेटची किंवा ब्ल्यूची कुठला एखादा दुसरा कलर घेतला तर ती साईज एकसारखी असेल का, नाही, कारण कलर वेगळा आहे, ठीक आहे. मग ह्या न्यूटनच्या थेरीवरून त्याला सक्सेस काय काय मिळालं, त्याला काय काय सांगता आलं किंवा काय काय एक्सप्लेन करता आलं, तर एक म्हणजे रिफ्लेक्शन, दुसरा म्हणजे रिफ्रॅक्शन, आणि त्याचबरोबर लाईट कशी ट्रॅव्हल करते, स्पीड कसं आहे त्याचं, तर डेन्सर मीडियम इज ग्रेटर दॅन रेअरर मीडियम. म्हणून आपण काय म्हणलं, C2 इज ग्रेटर दॅन C1. ती डायग्राम आहे. मग त्याचे ड्रॉबॅक्स, त्याला जे सांगता आलेलं नाही ते कुठले पॉइंट्स, ही कुड नॉट एक्सप्लेन पार्शियल रिफ्लेक्शन, पार्शियल रिफ्रॅक्शन ऑन द सरफेस. तसंच इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन आणि पोलरायझेशन.
आणि हे जे स्पीड जे सांगितलं ते चुकीचं आहे असं कोणी सांगितलं? फोकॉलने सांगितलं. म्हणजे फोकॉलने एक्सपेरिमेंट परफॉर्म केला आणि परफॉर्म केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की स्पीड ऑफ लाईट इन अ रेरर इज ग्रेटर दॅन डेन्सर मीडिया. समजली इथंपर्यंत? ठीक आहे, गॉट इट? ओके, तुम्हाला समजलंय असं आहे ना, आपण पुढे जाऊया. आता मेन थेरी आहे ती म्हणजे वेव्ह थेरी. ही वेव्ह थेरी कोणी एक्सप्लेन केली आपल्याला? ही वेव्ह थेरी सांगण्यासाठी आले ते सायंटिस्ट म्हणजे कोण? तर ते म्हणजे हायजन्स. हायजन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट. हायजन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट. मग आता हायजन ज्या वेळेला वेव्ह थेरी सांगण्यासाठी आला त्या तो एकटा आला नाही, तर तो कोणाला घेऊन आला? तो आला तो म्हणजे मॅक्सवेलला घेऊन आला. मॅक्सवेलनं कोणती थेरी मांडली? इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी. आणि दुसरा आला तो म्हणजे प्लँक्स. तुम्हाला प्लँक्स कॉन्स्टंट माहितच असेल. ठीक आहे, मग आता हायजन आल्यानंतर ह्या दोघांना घेऊन आला. मग ह्या दोघांनी थोडक्यात एक्सप्लेनेशन काय दिलंय? आता मॅक्सवेलची कोणती थेरी आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी. मग आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरीमध्ये काय सांगितलंय की लाईट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. हे तुम्हाला कुठेतरी झालेलं आहे. म्हणजे लाईट जी आहे, आतापर्यंत न्यूटननं काय सांगितलंय? लाईटचं नेचर काय आहे? पार्टिकल नेचर आहे. पार्टिकल ट्रॅव्हल करतोय. आपण कुठेतरी एक्सप्रेशन दिलंय की लाईट काय आहे? लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. मग आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे लाईट इज अ कुठली वेव्ह? ट्रान्सवर्स की परपेंडिक्युलर? सॉरी, ट्रान्सवर्स की लॉन्जिट्युडिनल? ट्रान्सवर्स म्हणलं की आपल्याला काय कळतं? सॉरी, ट्रान्सवर्स, लॉन्जिट्युडिनल. ट्रान्सवर्स म्हणलं की आपल्याला काय कळतं? परपेंडिक्युलर. लॉन्जिट्युडिनल म्हणलं की आपल्याला काय कळतं? पॅरलल. ठीक आहे, म्हणजे लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. म्हणजे कुठंतरी आपण हे ट्रान्सवर्स इन नेचर एक्सप्लेन केलेलं आहे, पण सध्या तसं काय आपल्याकडे आहे का? तसं काहीच आपल्याकडे नाहीये. मग तेच एक्सप्लेनेशन आपण बघतोय. मग सध्या आपल्याकडं लाईट आहे, पण लाईट कोणती थेरी आहे लाईटची? न्यूटनची कॉर्पस्क्युलर थेरी आहे. ठीक आहे, मग आता इथं मॅक्सवेल आल्यानंतर मॅक्सवेल काय सांगतोय? लाईट इज ऑल्सो कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. पण सध्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे का? नाही. मग हे एक्सप्लेनेशन ह्या मॅक्सवेलने कसं केलं तर बघूया. आपल्याला एक्सरेज माहित आहेत, गॅमा रेज माहित आहेत. ठीक आहे, म्हणजे दीज आर द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ट्रॅव्हल कुठं करतात? दे ऑल ट्रॅव्हल इन व्हॅक्यूम. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ऑल ट्रॅव्हल इन व्हॅक्यूम. मग आता लाईट आहे, लाईट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे का? तर नाही. मग ते एक्सप्लेनेशन देण्यासाठी मॅक्सवेलनं आपल्याला इथे एक थेरी सांगितली. मग ती थेरी म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी. मग काय सांगितलं? त्याने एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केला. आता त्याने असं सांगितलं की एक्सरे घेतले, एक्सरे व्हॅक्यूम मधून ट्रॅव्हल केलं. म्हणजे एक व्हॅक्युमिक मीडियम घेतलेला आहे, व्हॅक्यूम मध्ये एक्सरे ट्रॅव्हल केला. त्याचबरोबर त्यांनी लाईट पण कन्सिडर केली आणि लाईट पण काय केली? त्या व्हॅक्यूम मध्ये ट्रॅव्हल केली. मग ह्या एक्सपेरिमेंट परफॉर्मन्समध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की त्या एक्सरे बरोबर लाईट पण व्हॅक्यूम मधून काय करतोय? ट्रॅव्हल करतोय. म्हणून जी प्रॉपर्टी तुम्हाला ह्या एक्सरेला मिळाली तीच प्रॉपर्टी तुम्हाला लाईटला मिळाली. म्हणून लाईट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. आलं का लक्षात? ठीक आहे, म्हणजे अकॉर्डिंग टू मॅक्सवेल, मॅक्सवेलनं काय सांगतोय? लाईट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे मॅक्स प्लँक्स. प्लँक्स काय सांगतोय? मॅक्स प्लँक्स. आता मॅक्स प्लँक्सची कोणती थेरी आहे? मॅक्स प्लँक्सची क्वांटम थेरी आहे. कोणती थेरी? क्वांटम थेरी. मग आता क्वांटम थेरी म्हणजे काय? आता लाईट ट्रॅव्हल करतोय, म्हणजे लाईट इज ट्रॅव्हलिंग असं आपण म्हणूया. लाईट इज ट्रॅव्हलिंग इन द फॉर्म ऑफ पार्टिकल्स. पार्टिकल ट्रॅव्हल करतात ना, बरोबर का नाही? हे कोणी सांगितलंय? न्यूटनने सांगितलं. मग आता प्लँक्स ज्या वेळेला याच्यावरती अभ्यास करायला लागला त्याने एक थेरी मांडली. मग त्या थेरीला काय म्हणलंय? क्वांटम. मग नक्की क्वांटम म्हणजे काय?
ते स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट बघा, लक्ष द्या. स्टेटमेंट अकॉर्डिंग टू प्लँक्स लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स. म्हणजे लाईट ट्रॅव्हल करेल. कशी ट्रॅव्हल करेल? तर इन द फॉर्म ऑफ पॅकेटच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करेल. ठीक आहे. मग त्या पॅकेटला आपण काय म्हणू शकतो? पॅकेट्स ऑफ लाईट एनर्जी. ऑफ लाईट एनर्जी. मग आता प्रत्येक पॅकेटला ही लाईटची एनर्जी राहणार. मग ती एनर्जी किती आहे? एनर्जी, लाईटची एनर्जी इज इक्वल टू एच न्यू. ई म्हणजे लाईटची एनर्जी, एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट आणि तर न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी. इक्वल टू एनर्जी, एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट आणि न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी. कळतंय का? स्टेटमेंट बघा पुन्हा एकदा. लाईट travels in the form of packets of light energy. ठीक आहे. लाईट एनर्जी इट्स कॉल्ड क्वांटा. इट्स कॉल्ड क्वांटा. म्हणजे जी लाईट ट्रॅव्हल करणार, ती लाईट कशी ट्रॅव्हल करणार? तर ह्या पॅकेटच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करेल. मग प्रत्येक पॅकेटची एनर्जी किती राहणार? प्रत्येक पॅकेटची एनर्जी राहणार इज इक्वल टू एच न्यू. इथं जर बघितली परत किती? इज इक्वल टू एच न्यू. म्हणजे प्रत्येक पॅकेटला एनर्जी किती राहणार? तर इज इक्वल टू एच न्यू. मग ह्या एका पॅकेटला काय म्हणतो? इट इज कॉल्ड ॲज अ क्वांटा. हे एक्सप्लेनेशन कोणी दिलं? प्लँक्सने दिलं. म्हणून त्या प्लँक्सला आपण काय म्हणतोय? मॅक्स प्लँक्स क्वांटम थेअरी. समजलं का? लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स ऑफ लाईट एनर्जी इज इक्वल टू एच न्यू विच इज कॉल्ड क्वांटा. म्हणजे प्रत्येक एका पॅकेटला काय म्हणतोय? एक क्वांटा. एका क्वांटाची एनर्जी किती? तर इज इक्वल टू एच न्यू. समजलं का इथंपर्यंत? ठीक आहे. म्हणजे वेव्ह थेरी सांगण्यासाठी हायजन्स पुढे आले, पण हायजन्स बरोबर ते दोन सायंटिस्टना घेऊन आले. कोण कोण? तर एक म्हणजे मॅक्सवेल आणि दुसरा म्हणजे प्लँक्स. मग आता मॅक्सवेलला कोणती थेरी सांगितली? इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी. प्लँक्सने कोणती थेरी सांगितली? प्लँक्सने क्वांटम थेरी सांगितली. आता जाऊया आपण हायजन्सच्या थेरीकडे, कारण हायजन्सला थोडं एक्सप्लेनेशन मिळालं. आता हायजन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट. हायजन पहिलं स्टेटमेंट काय सांगतोय? लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्स. नक्की काय म्हणलं असेल या पॉइंटमध्ये? आता दोन वेव्ज आहेत आपल्याकडे. एक म्हणजे ट्रान्सवर्स वेव्ज, दुसरा म्हणजे लॉन्जिट्युडिनल वेव्ज. तुम्हाला 11th मध्ये थोडं हे पॉइंट आठवत असेल की ट्रान्सवर्स म्हणलं की स्टेटमेंटमध्ये काय आठवतं? की पार्टिकल व्हायब्रेट करणार. कसा करणार? परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन. पार्टिकल व्हायब्रेट करणार कसा? पॅरलल टू द डायरेक्शन. ठीक आहे. आणि त्याचबरोबर इथं एक वेलोसिटीचा फॉर्म्युला माहित असेल, इथं एक वेलोसिटीचा फॉर्म्युला माहित असेल. इथं तुम्हाला v इज इक्वल टू √T/m आणि इथं v इज इक्वल टू √E/ρ असं इक्वेशन तुम्हाला माहित असेल. वेलोसिटी ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह आणि वेलोसिटी ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह. सध्या आपल्याला माहित आहे काय? लाईट. आता हायजन ज्या वेळेला वेव्ह थेरी सांगायसाठी एक्सपेरिमेंट मांडतोय त्यावेळी तो सुरुवातीलाच काय म्हणतोय की लाईट कशी आहे? लाईट इज अ लॉन्जिट्युडिनल वेव्ह. आता लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणलं की लाईटला काय पाहिजे? इथं त्या लाईटसाठी मीडियमची गरज आहे. कारण लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजे काय येतो? लॉन्जिट्युडिनल वेव्ह कुठं मिळतात? तर आपल्याला एखाद्या मीडियममध्ये बघायला मिळतात. मग लॉन्जिट्युडिनल वेव्हसाठी आपल्याला साऊंड वेव्हचं एक एक्झाम्पल माहित आहे, वॉटर वेव्हज. आठवते का? बघा वॉटर वेव्हज. सपोज आता हे पाणी तुम्ही कन्सिडर केलं. ठीक आहे. हे पाणी,
इथं जर तुम्ही एखादा दगड टाकला की तुम्हाला काय बघायला मिळालं, तुम्हाला रिपल्स तुम्हाला बघायला मिळाले. ठीक आहे. आता हे जे रिपल्स बघायला मिळाले म्हणजेच काय, तर हे वेव्ज फॉर्म झालेत. काय फॉर्म झालेत? वेव्ज. म्हणजे दगड टाकलं की तुम्हाला ते वेव्ज तुम्हाला मिळत गेले असे. ठीक आहे. म्हणजे इथं जे वेव्स तुम्हाला बघायला मिळाले हे कुठले वेव्ज आहेत? वॉटर वेव्स. मग ह्याला एक मीडियम मिळालाय. काय मीडियम मिळालाय? तर तो मीडियम म्हणजे वॉटर. ठीक आहे. मग तसंच जो मीडियम त्या वॉटरसाठी मिळतोय तसंच हायजन कोणा बाबतीत सांगतोय? लाईटच्या बाबतीत सांगतोय. म्हणजे लाईट ज्या वेळेला ट्रॅव्हल करते तो एखादा मीडियम मधनं ट्रॅव्हल करतोय, म्हणजे मीडियम मधून तो येतोय. मग आता विचार करा, हा अर्थ आहे जिथं आपण राहतोय. ठीक आहे. इथं कुठंतरी सन असेल. मग आता सन मधून ही लाईट काय करणार आहे? ही लाईट या अर्थ वरती येणार आहे. ठीक आहे. मग आता इथून ज्या वेळेला ही लाईट ट्रॅव्हल करेल या सन पासून या अर्थ पर्यंत, म्हणजे हा मीडियम एक तयार झालाय. एक मीडियम त्यांनी इथं सांगितलेला. मग ह्या मीडियम मधनं काय होणार आहे? लाईट ट्रॅव्हल करणार आहे. मग हा मीडियम त्यांनी एक हायपोथेटिकल मीडियम एक्सप्लेन केलाय आणि त्या मीडियमला त्यांनी नाव सांगितलंय. त्या मीडियम मध्ये काय आहे? तर इथर. आता इथर म्हणजे काय किंवा हायपोथेटिकल मीडियम म्हणजे काय? आता हायपोथेटिकल कन्सेप्ट समजून घ्या. हे सगळं इमॅजिनरी आहे, तुम्हाला इमॅजिन करायचं आहे. सन पासून लाईट कुठं आली? अर्थ वरती आली. आता आपल्याला माहितच आहे इथं काय आहे? व्हॅक्यूम आहे. सन पासून अर्थ पर्यंत लाईट येणार म्हणजे काय आहे? व्हॅक्यूम आहे. पण इथं त्यांनी काय इमॅजिन केलंय? इथं हायपोथेटिकल मीडियम त्यांनी इमॅजिन केलंय. म्हणजे इथं एक मीडियम असणार आहे लाईट ट्रॅव्हल करण्यासाठी. मग हा मीडियम म्हणजेच काय? हायपोथेटिकल मीडियम. त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव आहे तो म्हणजे इथर. मग इथर घेण्याचं कारण काय? इथर का म्हणलं? कारण इथरची डेन्सिटी किती असते? इथरची डेन्सिटी अगदीच कमी असते, म्हणजेच इक्वल टू 0. कमी म्हणजे खूप कमी. एवढी कमी की ती डेन्सिटी किती मिळणार आपल्याला? 0. म्हणजे त्याची डेन्सिटी तुम्हाला 0 मिळाली. आणि त्याचबरोबर तो एवढा ट्रान्सपरंट आहे की तुम्हाला तो दिसतच नाही. तो एवढा ट्रान्सपरंट आहे की दिसत नाही. म्हणजे आता एअर कसा आहे? एअर आहे पण तो दिसतो का आपल्याला? नाही दिसत. मग तसाच तो इतर एक मीडियम कन्सिडर केलाय आणि त्या इतरची डेन्सिटी 0 आहे आणि त्याचबरोबर तो ट्रान्सपरंट आहे. त्यामुळे आपल्याला तो दिसत नाही. त्यामुळे लाईट काय करतोय? ट्रॅव्हल करतोय. मग कुठला मीडियम आहे? हायपोथेटिकल मीडियम कॉल्ड ॲज अ इथर. आलं लक्षात? ठीक आहे. हा झाला हायजनचा पहिला पॉईंट. लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्स. मीडियमची गरज आहे आणि तो मीडियम म्हणजे कोणता? हायपोथेटिकल मीडियम कॉल्ड ॲज इथर, विच हॅज डेन्सिटी 0 अँड विच इज ट्रान्सपरंट. ओके. आता त्याचबरोबर दुसरा पॉईंट त्याने असं सांगितलंय की जो न्यूटन मध्ये ऑलरेडी एक्सप्लेन केला होता. काय केला होता? डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू डिफरंट साइज ऑफ कॉर्पस्कल्स. तसंच मी तर म्हणू शकतो डिफरंट कलर्स ऑफ लाईट, डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू डिफरंट वेवलेंथ्स. डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू डिफरंट वेवलेंथ्स. म्हणजे प्रत्येक कलर जर तुम्हाला मिळत असेल, रेड, ऑरेंज, येलो, हे वेगवेगळे कलर मिळत असतील, प्रत्येकासाठी वेवलेंथ तुमची काय राहणार? डिफरंट राहणार. हे मला आपल्याला ऑलरेडी माहित आहे. म्हणजे आत्ताच काय साईज ऑफ कॉर्पस्कल्स वरून आपण ठरवतोय. ठीक आहे. कारण प्रत्येक साईज काय आहे? प्रत्येक कलरसाठी साईज वेगळे. रेडसाठी वेगळे, ऑरेंजसाठी वेगळे, येलोसाठी वेगळे. ठीक आहे. प्रत्येकाची साईज वेगळी आहे. प्रत्येकाची वेवलेंथ पण काय असणार आहे? डिफरंट असणार आहे. ठीक आहे. ते आपल्याला कोण सांगते? हायजन सांगते. मग आता ह्या सगळ्या हायजन्सच्या एक्सप्लेनेशन वरून हायजन्सला सक्सेस कशात मिळालं, कोणते एक्सपेरिमेंट त्याने परफॉर्म केले, तर ह्यामध्ये पहिला पॉइंट, ही एक्सप्लेन्ड द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. त्याचबरोबर रिफ्रॅक्शन
त्याचबरोबर इंटरफरन्स आणि त्याचबरोबर डिफ्रॅक्शन. बघा मगाशी काय काय होतं, आता काय काय मिळालं. न्यूटनने फक्त रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन सांगितलं होतं, पण आता हायजननं ज्या वेळेला वेव्ह थेरी मांडली तर त्याला काय काय सक्सेस मिळालं. रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन. ठीक आहे, हे 4 सक्सेस त्याला मिळालं. आणि त्याचबरोबर हायजननंही इथं सांगितलं की स्पीड ऑफ लाईट in rarer medium is greater than speed of light in denser medium. म्हणजेच इथं एक मीडियम घेतला, इथं एक मीडियम घेतला. हा मीडियम कुठला? रेरर. हा मीडियम कुठला? डेन्सर. इथं काय मिळतोय? इथं आपल्याला एक नॉर्मल मिळतोय. ठीक आहे, इथून काय येणार? इथून येणार म्हणजे इन्सिडंट लाईट. इथं काय मिळेल? इथं मिळेल तुम्हाला रिफ्रॅक्शन. इथं काय मिळेल? अँगल ऑफ इन्सिडन्स आय. मग इथं त्याचं स्पीड किती कन्सिडर केलं? C1. इथं किती कन्सिडर केलं? C2. म्हणजेच काय मिळालं? C1 इज ग्रेटर दॅन C2. आलं लक्षात? समजलं का? ठीक आहे, हे झाले बेसिक्स थेरी. बेसिकची थेरी कुठले कुठले? पहिल्यांदा आला कुठला? न्यूटन बरोबर कोण आला? फौकॉल्ट. त्याच्यानंतर कोण आला? मॅक्सवेल. त्याच्यानंतर कोण आला? प्लँक्स. आणि नंतर कोण आला? नंतर आला तो म्हणजे हायजन. मग ह्या सगळ्या गोष्टीवरून काय कळतं? लाईट हॅज ए ड्युएल नेचर. लाईट हॅज अ ड्युएल नेचर. मग ते ड्युएल नेचर म्हणजे कुठले नेचर? एक म्हणजे न्यूटनने कोणती थेरी एक्सप्लेन केली? पार्टिकलची थेरी. म्हणून त्याला आपण म्हणतोय पार्टिकल नेचर. आणि दुसरा काय? हायजनने थेरी मांडली. कशाची थेरी मांडली? वेव्ह थेरी. म्हणजेच त्याला आपण म्हणतोय वेव्ह नेचर. म्हणून लाईट हॅज अ ड्युएल नेचर. पहिला म्हणजे पार्टिकल नेचर, दुसरा म्हणजे वेव्ह नेचर. समजलं का इथंपर्यंत? जरा एक मिनिट. ओके, पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळं काही चुका झाल्या असतील तर आपण ते दुरुस्त करू. पण व्यवस्थित समजून घ्या. जे काही पॉईंट समजले असतील ठीक आहे, जे समजले नसतील तर ते रिप्लाय करा. तुमच्याकडे माझा नंबर आहेच. ठीक आहे.